नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ईश्वरी, राज शिर्के आणि मामा तिघंजणं मिळून हे अर्णवच्या आईचं मशीन हे रिपेअर करून हे अर्णव जिथे कॉम्पिटिशन आहे ना तिथे घेऊन चाललेले असतात. तर आता त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. ती मशीन रिपेअर करण्यात यश मिळालेलं आहे. कारण सौदामिनीने पूर्ण पार्ट वेगळा करून ठेवलेलं होतं. जवळजवळ 1.25 तास ती मशीन जोडण्यामध्ये गेला आहे. अर्णवला 2 तासातले आता फक्त 30 ते 28 असे काहीतरी सेकंद उरलेले. तेवढ्या वेळात तो काय करू शकतो म्हणून आता सगळ्यांना धाकधूक लागलेली आहे. आणि ही जी भीती आहे, आता ह्या भीतीचं पुढे काय रूपांतर होते खरंच प्रेक्षक म्हणून मला पाहताना अक्षरशः अंगावरती काटा येत होता. ह्या सगळ्या गोष्टी योग्य वेळेत सगळ्या मॅनेज ईश्वरीने अर्णवसाठी केलेल्या असतात. आणि मशीन आता आणून तिने इथे कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पोचवलेली असते. अर्णवच्या जीवात जीव येतो. अर्णवची मशीन आली म्हणून सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट होते. आता इथे सगळेजण त्याला म्हणतात की वेळ वाया घालू नको, तुझी मशीन आली आहे, लगेच त्वरित तत्काळ कामाला लाग. ईश्वरी मात्र एक कानमंत्र अर्णवच्या कानात सांगते, हे बघ तुझं मशीन आलं आहे आणि आता तू तुझ्या आईची आठवण काढ. आईला आठवून तुझं जे यश आहे ते साजरं कर. आणि माझ्या गणूबाप्पाच्या शुभेच्छा हे तुझ्या पाठीशी कायम सदैव राहणारच आहे. तर आता आपलं एकच टार्गेट आहे, आपल्या गणूबाप्पाला लक्षात ठेवून श्री गणेशा कर आणि आपलं यश संपादन कर. आता एवढ्या वेळात तो हे सगळं करू शकेल का, ही जी भीती आहे. आणि आपण बघतोय सौदामिनीला खरं तर आता कळलं आहे की अर्णव नक्की जिंकणार. त्याचं मशीन एवढं पॅक करून ठेवलेलं होतं तरी त्याला कसं मिळालं आणि माणसाने नीट काम केलेलं नाही सौदामिनीच्या लक्षातही येते. तर आपण इकडे पाहू शकतो की आता अर्णवला थांबवण्यात आलेलं आहे. आता इथे थांबवण्याचं कारण काय, तर आता ते मशीनचे सगळे पार्ट सगळं काही चेक केलेलं नाही आहे. ते कॉम्पिटिशनमध्ये डायरेक्ट आलं आहे, तर चिटिंग काही होऊ नये म्हणून आता इथे आक्षेप घेण्यात आलेला आहे. तर तो म्हणतो ठीक आहे, आक्षेप घेतलाच आहे तर चेक करा माझ्या मशीनने काही कोणाचं नुकसान होणार नाही किंवा मी काही चुकीचं केलेलंच नाही किंवा असं काय होणार आहे का ज्यामुळे लगेचच 5 मिनटात कपडे शिवून तयार होणार आहे. तर चिटिंग वगैरे काही केलेलं नाही आहे. तर हे दाखवण्यासाठी आता इथे चेकिंग चालू होते. नम्रताला भारी वाटत असतं की एवढा वेळ वाया जातो आहे, म्हणजे नक्कीच माझ्या आकाशला जिंकण्याची संधी खूप जास्त आहे आणि आकाश जिंकेल ही तिला शाश्वती वाटते. आणि इथे तिला असं वाटतं की अर्णव ईश्वरी हरावे म्हणजे कसं तिचं जे स्थान आहे ते घरात निर्माण करता येईल. खरं तर अस्तित्वाची लढाई असं म्हणत नम्रता ह्या सगळ्या कॉम्पिटिशनकडे पाहत आहे. बहीण किंवा भाऊ ह्या प्रेमाच्या नात्यांकडे तिने अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे. तिच्या मनात आता फक्त एकच गोष्ट चालली आहे, फक्त जिंकणं आणि जिंकणं. तर आता प्रत्येकजण प्रेक्षक म्हणून पाहते, त्यांना फार एक्साइटमेंट झाली की अर्णव कधी जिंकतोय. आता अर्णवचा बॉक्स ओपन करण्याची वेळ झाली. सगळेजण असे बघत असतात की त्याला कोणतं फॅब्रिक मिळते, सगळे एक्सायटेड असतात. हो, आणि ज्या वेळेला तो बॉक्स खोलून आतनं फॅब्रिक बाहेर काढतो त्यावेळेला त्या अक्षरशः चिंध्या. हे असं कसं झालं हा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला आहे. आता इथे अर्णव मात्र संतापलेला असतो आणि तो आयोजकांकडे जातो आणि म्हणतो की प्रत्येकाला फॅब्रिक देण्यात आलं, मला ह्या चिंध्या असं का. तर इथे हे तुम्ही जे काय पार्शलिटीचं किंवा जे काय तुमचं नाटकं करताय ना हे तर बंद करा असं अर्णव म्हणू लागतो. तर आता इथे रूल्स दाखवू लागतात आयोजक. आम्ही तुम्हाला रूल्स दिले, तुम्ही त्याच्यावर सही केली आहे, आम्ही जे काही करू त्या गोष्टीला तुम्ही मान्यता द्यायची, आक्षेप घ्यायचा नाही असं म्हटले गेलेलं आहेच. तर आता इथे आक्षेप घेता येत नाही अर्णवला. अर्णवचा संताप होतो आहे, कोणतरी सांगते शिकवते तसं तुम्ही करताय असं तो आरोपही लावतो आहे. पण आता इथे आयोजक मात्र स्वतःवरती कसल्याही प्रकारचं शिंतोडे उडवून घेण्याला तयारच नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही असं काहीही केलेलं नाही, तुमच्या पुढ्यात ते आलं आहे ते आता तुम्ही फेस करा आणि रागा कामाला, आम्ही काहीही करू शकणार नाही असं स्पष्टच त्यांनी सांगितले. अर्णव मात्र आता त्यांच्यावर संतापतोय, तुम्हाला नक्कीच कोणतरी हे सगळं काही करण्यासाठी सांगते आणि आता तुम्ही मला निव्वळ त्रास देण्यासाठी मला एवढं छळताय असंही तो बोलतो. मात्र समोरची व्यक्ती काहीही बोलत नाही आणि करायचं असेल तर करा, नाही तर डिस्क्वालिफाय करून घ्या स्वतःला असं म्हणून इथून हुसकवून किंवा नाही का आपण म्हणतो घालून टाकतात. तर आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता दिलं आहे, कॉम्पिटिशन आहे आणि आता ह्या सगळ्या सिच्युएशनला मी स्वतः फेस करू शकतो असं म्हणत तो आता लागलेला आहे त्याच्या कामाला.
तर ते मशीन आणि त्या चिंध्या त्या दोन्हीही त्याच्याच पुढ्यात आहे. आता आपली ईश्वरी जी आहे ना ती आता त्याला दुरूनच सांगू लागते की चिंधी जरी असली तर ती वाया जात नाही, त्यातनंही काहीतरी बनतं, आठवा त्या गोष्टी असं म्हणत ती त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. आपल्या आईच्या त्याला काही गोष्टी आठवतात. आपली आई आपण लहान असताना कशी शिवणकाम करायची, तिच्याकडे काय दरवेळेला भारी भारी फॅब्रिकच होती का. तर इथे ईश्वरी म्हणते बघा ना, जुन्या काळात आई वगैरे साड्या चिंध्या कसल्याही गोष्टीचा वापर करून आपल्याला छानशी गोष्ट बनवून द्यायची. मग हे पण तसंच चॅलेंज समजूया ना आपण. तसंच समजत त्याला त्याच्या आईची एक शिकवण आठवती, फाटलं म्हणजे वाया गेलं असं नाही, त्यातूनही काहीतरी होतं, करून पहा. हे जे शब्द आहे ना ते त्याच्या कानात गुणगुणतात. आता ते आर्नव आईची शिकवण लक्षात घेत आता त्याचं काम चॅलेंज असं स्वीकारतो आणि कामाला एकदम जोमाने लागलेला असतो. जवळजवळ 18च मिनटं बाकी. 18 मिनटात काय कमाल करू शकतो आर्नव असं सगळ्यांना वाटू लागलेलं असतं. बराच वेळ त्याने असाच वाया घालवला आहे असंही काहींना वाटत असतं. पण आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आणि खरं तर आपल्याला आपलं फॅब्रिक्सचं सात्विक फॅशनचं नाव राखायचं आहे, आपल्याला ते वाचवायचे आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार. आता इथे हा जोमाने कामाला लागतो, त्याला मिळालेल्या सगळ्या गोष्टींचा वापर तो करू लागतो आणि अगदी नव्याने पुन्हा एकदा डिझाईन बनवतो. जी पहिली बनवली तिच्यात आता काय होणार नाही, दुसऱ्यांदा त्याने डिझाईन बनवली आणि त्याची कामं सुरू झालेली असते. आपण पाहतोय की आता तो दोरा असं मशीनच्या सुईमध्ये घालण्याचा प्रयत्न करतोय, पण काही केला तो त्याच्यात जातच नसायचं. त्याला ती गोष्ट ट्रिक नाही का ती आठवते, थोडंसं ओला केला की तो लवकर घुसतो. मग ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे तो तोंडाने ओला करतो आणि या सुईमध्ये धागा पोहतो. हे सगळं हुशारीचं कामं पाहून सगळ्यांना फार कौतुक वाटत असतं. आर्नव हे सगळं करतोय, मन लावून करतोय आणि त्याला यश नक्की मिळेल ना. ही जी शाश्वती आहे ना इथे ईश्वरीला आलेली आहे, कारण ईश्वरी बघते की तिचे सांगितलेले तोडगे, तिने सांगितलेले उपाय तो करत आहे. आता इथे सगळेजण खरं तर एकाच व्यक्तीला पाहता येते म्हणजे आर्नवकडे. बघता बघता वेळ संपतही आली. ज्यांची कामं पूर्ण झाली त्यांनी आता सुरुवातही केलेली असते शेवटच्या टप्प्याकडे. शेवटचा टप्पा म्हणजे कपडे शिवलेले जे आहे ना ते व्यवस्थित पुतळ्याला घालणं. तर प्रत्येकजण आपलं काम एकदम चोख करतं आहे आणि शेवटची 5-10 मिनटं राहिली म्हटलं प्रत्येकाने शेवटची फिनिशिंग टच करण्यासाठी सुरुवात केलेली असते. आपल्या जवळच्या आपल्या म्हणजे बॉडीवरती ते घालून व्यवस्थित टच करून पिनअप करून एकदम छान तयारी करून दिलेली असते. हे पाहून मात्र आता खरं तर नम्रताला आनंद होतो की तिच्या नवऱ्याने पण एकदम व्यवस्थित बनवले आणि ते व्यवस्थित पुतळ्याला घालून तो छान तयार पण झालेला आपल्याला पाहायला मिळणार. तर आता इथे ईश्वरीला आपण पाहू शकतो की ती सतत ना देवाकडे प्रार्थना धावा करत असते की काही कर माझ्या आर्नवला जिंकव. आणि बघा आता शेवटचे काही क्षण बाकी. आता इथे प्रत्येकजण आपापल्या बाहुलीला कपडे घालण्याचा प्रयत्न करते. आर्नव पण पूर्ण तो चॅलेंज करतो आणि त्याचे जे ड्रेस असतात आपण पाहू शकतो त्याने त्याच्या डॉलला घातलेला असतो. तर तो घातल्यानंतर सगळेजण बाजूला व्हायला लावतात, मग प्रत्येकजण बाजूला सरकतंही. आता प्रत्येकाच्या गोष्टी असे व्यवस्थित चेक करून आता निर्णय देण्याची वेळ आलेली आहे. तर निर्णय काय असेल हे पण आपल्याला या सगळ्या गोष्टीत पाहायला मिळणार. तर आपण पाहू शकतो की सगळेजण खूप आनंदी असतात. आता सगळ्यांना खरं तर निकालाची ओढ लागली, निकाल काय असू शकतो ह्या गोष्टीची ओढ लागलेली आपण पाहू शकतो. सगळेजण आता इथे प्रार्थना करू लागलेले आहे आपापल्या आवडत्या व्यक्तीसाठी. वल्लवी मात्र घरीच असते. तिला फार उत्सुकता लागली की तिने जी आयडिया सांगितली तर ती काम करते की नाही पाहण्यासाठी. तिला टी व्हीवरती बघायची होती न्यूज आली की नाही, पण नशीब टी व्हीला काहीही न्यूज आलेली नाही. तर तिचा संताप होतो, काय करावं तिला कळेना. मग ती काय करते, आता फोन करून पाहू का सौदामिनीला असा विचार करते. पण तिने नीट उत्तरं दिली तर बरी, नाहीतर आहेच ये रे माझ्या मागल्या. आता तिला काय करावं कळेना, ती आता विचारातच असते. पण इकडे मात्र निकालाची वेळ जवळ आली. काही क्षणातच आता निकाल लागणार. सगळेजण अनाऊन्समेंट करून उभे असतात, तर अनाऊन्समेंट ऐकण्यासाठी उभे असतात. आपण ते पाहू शकतो प्रत्येकाचं जीव धाकधूक करतोय, धडधड धडधड अशी वाढलेली आहे. आता जी वेळ आली आहे ती अनाऊन्समेंटची. शेवटून 3 नंबर कुणाचा, तर इथे प्रत्येक फॅशन हबचं नाव घेतलं जातं, सेकंड फर्स्ट असं. तर
तर आता सेकंडवरती आहे सौदामिनी क्रिएशन, थर्डवरती आहे आकाश आणि फर्स्टवरती कोण, हा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे इथे ही आपली ईश्वरी आणि आर्नवची जोडी. हे ऐकल्यानंतर मात्र संताप होतो सौदामिनीचा आणि मग ती चिडचिड करू लागते. ती आता त्या आयोजकांना सांगते की मी तुम्हाला इतके पैसे दिले तर तो 1 नंबर जो आला आहे तो काढून टाकायचा. तर आता इथे आयोजकांनी मध्येच खूळपट काढले आणि म्हणतात की निकाल आजचा चुकला आहे, चूक मान्य करून आता आम्ही जो ओरिजिनल निकाल आहे तो तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आता इथे ओरिजिनल निकाल काय आहे, आता प्रत्येकजण तर आता विनर समजू लागलं होतं आर्नव आणि ईश्वरीला. पण आता सेकंड जे काही आता तो बोलतो आहे की म्हणजे आपलं चुकलेलं आहे व हे जे काही निकाल लागला आहे तो आर्नव 1 नंबर नाही आलेला. तर आता आर्नव 1 नंबर नाही आलेला, मग नंबर 1 कोण आलं आहे कोण, असा आता सगळ्यांसमोर प्रश्न आहे. कारण काउंटिंगमध्ये किंवा प्लस मायनसमध्ये काही फॅब्रिक्समध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या आर्नवने केल्या आहेत त्या चांगल्या आहे की दुसऱ्यांनी केल्या त्या चांगल्या आहे हे पण चेक करणे. तर आता आपण पाहतो आहे सौदामिनीचा तो माणूस सगळं काही चेक करतो आणि आता त्याने इथे जाहीर केलेलं आहे की आजचा जो निकाल आहे तो चुकलेला आहे, म्हणजे आर्नव आणि ईश्वरी पहिल्या नंबरवर नाही आहे. तर आता पहिल्या नंबरला नाही आहे तर मग कुठे आहे असाही प्रश्न आहेच ना. तर आपण इकडे पाहू शकतो आर्नव ईश्वरी सगळ्यांना धक्का बसलेला आहे आणि प्रत्येकजण ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये काय करावं विचार करत असतं. पण आर्नव आणि ईश्वरीने हे सगळं काही एकदम चालाखीने हँडल केलेलं आहे. या गोष्टीचं सौदामिनीला फार संताप होतो. तर आता सौदामिनी म्हणू लागते की तुझ्या बाबतीत जे काही संकट येत आहे ते मीच पाठवते, त्याच्यामुळे इथून पुढे सावध राहा, स्वतःला सावर. आता इथे ईश्वरी मात्र तिचा हात पकडते आणि म्हणते की कोणीही मला हरवू शकत नाही आणि तुझ्या त्या 4 दमडीच्या माणसांनाही सांग तुम्हीही मला हरवू शकणार नाही, आमची जोडी जिंकणार म्हणजे जिंकणार. असं म्हटल्यावर इथे जी वही आहे ना देशमुखबाई ती ईश्वरीला मारण्यासाठी हात उचलते. तिचा हात पिरगळत ईश्वरीने तिला चांगली स्तंभी दिलेली आहे. चला तर मग आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती.